कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे हरे सुंदर ते ध्यान उभे हरे कर्कटावली ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे कर्कटावली ठेवनिया हार गया कपितांबर हार गया कपितांबर आवड निरंतर हेची ध्यान मकर कुंडलित पति श्रवणे मकर कुंडलित पति श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजित हार गया कपितांबर हार गया कपितांबर आवड निरंतर हेची ध्यान हे तुका म्हणे माझे हेतू सर्व दुःख तुका म्हणे माझे हेतू सर्व सुख पाहिल्या श्रीमुख आवडीने हे तुका म्हणे माझे हेतू सर्व दुःख तुका म्हणे माझे हेतू सर्व सुख पाहिल्या श्रीमुख आवडीने हार गया हार गया कपितांबर आवड निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे
हरे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा चारू कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा चारू उत्तरी पहिलं पारू भव नदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा चारू कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा चारू उत्तरी पहिलं पारो भव नदीचा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परका जीव तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटे न करावा परका जीव कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा चारू कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा चारू उत्तरी पहिला पारो भव नदीचा विठोबार खोमाई जय भगवान कुमारी जय भगवान
हरी कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पैल पारो भवा नदीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पैल पारो भवा नदीचा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीव, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पैल पारो भवा नदीचा. सालाबाद प्रमाणे या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि माझी दरवर्षाची एक सेवा, 3 वर्षाच्या मी डायऱ्या बघून आलेलो आहे. मागच्या वेळेचा अभंग होता
धनीन पुरे गुण गाता रूपदृष्टीने हळिता. त्याच्या अगोदरचा अभंग होता देव आमचा देव आमचा जीव सकळ जीवांचा. आणि त्याच्या अगोदरचा अभंग होता घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. अर्थात याही वर्षी मला सेवा दिलेली आहे. हरिभक्ती पारायण सावंत महाराज आणि श्री जवळकर यांच्या सौजन्याने हा उत्सव चालू आहे. असो मी चिंतनाकरता अभंग निवडलेला आहे. तुकारामांचा हा आपलेपणा दाखवणारा अभंग आहे. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उत्तरी पहिले पार भुवनेरीचा. कीर्तनामध्ये एक तर देवाचं वर्णन करायचं अथवा संतांचं वर्णन करायचं. आपल्या साधू संतांनी रीत घालून दिलेली आहे. कुठल्याही राजाचं वर्णन कीर्तनामध्ये सांगायचं नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. वदंडाची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले राव रंक. राजाचं सुद्धा कीर्तनामध्ये चरित्र सांगायचं नाही. फक्त देव आणि फक्त संत. असो त्या श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच विटेवर उभा असणारा पांडुरंग पंढरीचा विठोबा हे कोण आहे तर पंढरीचे विठोबा हे श्रीकृष्ण आहेत. कुठले? गोकुळामधले. मथुरेमध्ये नाहीत, द्वारकेमध्ये नाहीत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ घेऊन झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्यायचे म्हणत असे. पंढरपूरला जो पांडुरंग उभा आहे तो गोकुळामधला अवतार आहे श्रीकृष्णाचा. त्या पांडुरंगाचं वर्णन काय आणि श्रीकृष्णाचं वर्णन काय एकच आहे. एकाने मला विचारलं विठोबाचे आई वडील कोण? तुम्ही सांगितलं विठोबाचे आई वडील वसुदेव देवकी आणि नंद यशोदा. म्हणजे कशावरून? आम्हाला ज्ञानोबाईंचं प्रमाण असतं सांगता त्याला मी काय करणार. तोच परमात्मा विटेवर उभा आहे. असो तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपले पण सांगतात कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू कृष्ण माझा माता कृष्ण माझा पिता. या संपूर्ण अभंगामध्ये माझा शब्द आहे. माझा माझा म्हणजे पिण्याची बाटली नाही, कोल्ड्रिंक नाही. माझा म्हणजे आपलं कोण आहे. लक्षात ठेवा. आपण जर स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलो क्रम जर लावला तर बहुतेक आपण सगळे संसारी जीव माझी बायकोनी माझी मुलं एवढंच आपलं कुंपण असतं. बुवा अयम निजा परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरिताराम वसुधैव कुटुंबकम. पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. आपली मुलं आणि आपली बायको एवढं आपलं जीवन संकुचित आहे. चला पुढे. याच्या पुढे जरा समजा थोडासा विस्तृत विचार केला. एखादा सरपंच असं म्हणू शकेल मी गावचा गाव माझा. एखादा आमदार असं म्हणू शकेल मी तालुक्याचा तालुका माझा. एखादा खासदार असं म्हणू शकेल मी जिल्ह्याचा जिल्हा माझा. याच्या पुढचं वाक्य आहे मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. याच्या पुढचं वाक्य आहे मी हिंदुस्थानाचा हिंदुस्थान माझा. पण शेवटचं वाक्य आहे मी देवाचा देव माझा. साधू संत म्हणतात फक्त देवच आपला आहे बाकी आपलं कोण नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो. हे आपला शब्द आहे ना इन्व्हर्टेड कॉमा अंडरलाईन. देवच आपला आहे बाकी आपलं कोणी नाही. सगळ्यांचे संबंध संपणारे आहेत आणि देवाचा संबंध न संपणार आहे. बाकीचे संबंध आहेत टेम्पररी आणि देवाचा संबंध आहे
परमनंट. लक्षात ठेवा. छोटासा दृष्टांत सांगितला जातो, आपण कदाचित ऐकला असाल. एक गुरु आपल्या शिष्याकडे गेले होते. शिष्य होते श्रीमंत, आणि बहुतेक गुरु श्रीमंत शिष्याकडेच उतरतात, कारण सोय चांगली होते. अवस्थेला महत्व देत नाहीत, व्यवस्थेला महत्व देतात गुरु. सामान्य शिष्यांकडे कसे गुरु जातील बुवा? बंगला होता, बगीचा होता, गाड्या वगैरे भरपूर होत्या. गुरुजींचं स्वागत केलं शिष्यांनी गेटमध्येच. आपला शिष्य किती तयार झाले परमार्थामध्ये हे पाहण्याकरता गुरुजीने विचारलं, म्हटले, अरे हा बगीचा कोणाचा? त्या बगीचा देवाचा. या फोर व्हीलर गाड्या देवाच्या. हा बंगला देवाचा. आतमध्ये गेले, म्हणजे हा फ्लॅट टीव्ही, कलर टीव्ही देवाचा. फ्रीज देवाचं. वॉशिंग मशीन देवाची. वर माडीवर गेले, देवघर बनवलं होतं सुंदर असं. हे देवघर कोणाचं? म्हणजे देवघर सुद्धा देवाचंच. आणि देवाकडे बोट दाखवलं, म्हणजे हा देव कोणाचा? म्हणजे देवच तेवढा माझा आहे. तन भी तेरा, मन भी तेरा, तेरा पिंड प्राण सब कुछ तेरा, तू है मेरा. हे दादू का ज्ञान. सगळं देवाचं आहे, पण देव मात्र आपला आहे. असा जो माणूस विचार करतो ना, तो बंधनातून सुटतो. काय माणसं म्हणतील, घर तुमचं नाही ना, आम्हाला देऊन टाका. गाडी तुमची आहे ना, आम्हाला, तुमची नाही ना, आम्हाला देऊन टाका. असं नाही. ज्ञानोबा म्हणतात, हे मजचे स्तव झाले, पण म्या नाही केले, ऐसे जेने जाणे तली तो सुटला गा. हे माझं नाही, पण माझ्या करता तर देवाने निर्माण केलेलं आहे. नंतर माणसं वाटेल ते मागतील बा तुमच्याकडे. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं आहे, देवच आपला आहे. अर्थात देवाचे आणि आपले अनादी काळापासून संबंध आहेत. संबंधाचे शास्त्रामध्ये 5 प्रकार आहेत. आपण नेहमी ऐकलेला विषय हा आहे. नंबर 1 शांत भाव, नंबर 2 दास्य भाव, नंबर 3 सख्य भाव, नंबर 4 वात्सल्य भाव, नंबर 5 माधुर्य भाव किंवा कांत भाव. देव आपला राजा, आपण त्याची प्रजा, शांत भाव. देव आपला मालक, आपण त्याचे नोकर, दास्य भाव. देव आपला मित्र, आपण त्याचे मित्र, सख्य भाव. देव आपला आईवडील, आपण त्याची लेकरं, वात्सल्य भाव. देव आपला पती, आपण त्याची पत्नी, त्याला म्हणतात माधुर्य भाव किंवा कांत भाव. हे एकापेक्षा एक सरस आहेत. चढता क्रम यांचा. परमार्थामध्ये शांत भावाला विशेष किंमत नाही. शांत भाव म्हणजे एकदम गौण भाव समजला जातो. दास्य भावापासून परमार्थ चालू होतो. एका देवाला आपला मालक समजा, मित्र समजा, आईवडील समजा किंवा पती समजा. यांचे जे संबंध आहेत ना, हे वरच्या क्रमांकाचे आहेत. नोकराचा आणि मालकाचा संबंध आहे त्याच्यापेक्षा मित्राचा संबंध जास्त. मित्राच्या संबंधापेक्षा आईवडिलाचा संबंध जास्त. आणि आईवडिलाच्या संबंधापेक्षा नवरा बायकोचा संबंध जास्त. आईवडील गावी, बायको बरोबर. आता संबंधच जास्त त्याला काय करणार बुवा? हे संबंधाचे शास्त्रामध्ये प्रकार आहेत. तर तुकाराम महाराजांनी इथं जो संबंध जोडलेला आहे तो वात्सल्य भाव, अभंगाचं पहिलं चरण. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता.
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाशी संबंध जोडलेला आहे, पण तो वात्सल्य भावाचा संबंध जोडले. वात्सल्य भाव समाजामध्ये आपण दृष्टिकोन टाकला, नजर टाकली तर तुम्हाला हे दिसेल मालकाचा आणि नोकराचा संबंध तुटत चाललेला आहे. कामगार झाले कामचोर आणि मालक झाले दामचोर. कंपन्या बंद. मला वाटते मित्राचा संबंध तुटू शकतो. घटस्फोटाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. फॉरेनची संस्कृतीकडे यायला लागलेली आहे. फक्त आई वडिलांचा संबंध असा आहे, मुलगा किती मूर्ख निपजला ना, आई वडील त्याला क्षमा करतात. बायको क्षमा करेल की नाही शंका आहे. लक्षात ठेवा. छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतोय. एका मुलाने गुन्हा केला, अर्थात त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास झाला. एवढा गुन्हा मोठा होता, आई वडील त्याला भेटायला पण गेले नाहीत, भाऊबंद गेले नाहीत, पाहुणे सुद्धा गेले नाहीत, आणि मोठा गुन्हा केला होता. अर्थात 10 वर्षाची सक्त मजुरी संपली आणि आई वडिलांना पत्र पाठवलं त्यानं मुलानं. हरी विठोबार घुमाई हा दृष्टांत चालला होता. आई वडिलांनी त्याने पत्र पाठवलं, माझी शिक्षा संपलेली आहे, माझ्या गुन्ह्याकरता मला पश्चाताप होतो आहे, परत आयुष्यामध्ये असा मी गुन्हा करणार नाही आणि मी घरी येतो आहे. माझ्या अपराधीची तुम्हाला क्षमा करा आणि स्वीकारा. जर तुम्ही स्वीकारणार असाल तर मी एसटीतून येतोय. गावच्या चौकामध्ये झाड आहे, त्या झाडावर जर तुम्ही एक पांढरा झेंडा लावला तर मी समजणार आई वडिलांनी मला स्वीकारलेला आहे. आणि जर झेंडाला मला दिसला नाही ना, मी तसाच पुढे निघून जाईल. मग मी आणि माझं नशीब. अर्थात आई वडिलांना पत्र पोहोचलं आणि हा गावी येण्याकरता एसटी मध्ये बसला. जसजशी एसटी गावाजवळ यायला लागली ना, तसं याचं हृदय धडधड व्हायला लागलं. माझ्या आई वडील मला स्वीकारतील की नाही. एकाने सांगितलं, एकाला सांगितलं, म्हटले जरा मला खिडकीची सीट द्या. शक्यतो माणूस खिडकीची सीट देतच नाही एसटी मध्ये. नाही म्हटले मी पकडलेली आहे. अहो म्हटले माझा जरा काम आहे, असं मला बघायचंय थोडस. परत त्या माणसाने सीट दिली खिडकीची. पण जसं तो जवळ आला ना, डोळेच पाण्याने भरली. परत त्याला सांगितलं, म्हणजे तुम्ही तिथे बसा, फक्त आता माझं गाव येत आहे, पारावर पिंपळ आहे, त्या पिंपळावर पांढरा झेंडा आहे का फक्त बघायचं आणि मला सांगायचं. बरोबर एसटी चौकामध्ये थांबली आणि त्या माणसाची नजर गेली आणि त्या पिंपळावर 5 पांढरे झेंडे दिसले. तर त्यांनी सांगितलं, अरे एक नाही 5 पांढरे झेंडे दिसत आहेत. लगेच तो खाली उतरला. आई वडील आलेच होते बुवा. लगेच आलिंगन दिलं, मिठी मारली. तुझ्या सगळ्या अपराधांची मी क्षमा केलेली आहे, आजपासून आता असा अपराध करायचा नाही. सांगण्याचं तात्पर्य, मुलगा किती नालायक निपजला ना, तर आई वडील त्याला स्वीकारतात. तसं
आपण किती नालायक असलो, किती पापी असलो, जर देवाला शरण गेलो ना, देव आपला स्वीकार करतो. मला सांगा, जर वाळल्या कोळेचा स्वीकार केला तर आमचा काय करणार नाही? तर खरा हा पिता आपला आहे, पितामह. सगळ्या साधू संतांनी आपली नाती त्याच्याकडे लावलेत बुवा. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बंधू भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विनत चाल नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे. बरीच प्रमाणामध्ये मी टाइमपास करत नाही. हा आपला खरा आई वडील आहे. बाकीच्या आई वडिलांचे संबंध तुटणारे आहेत. अर्थात जीवनामध्ये मात्र आई वडिलांना महत्व दिलं पाहिजे आपण. किंबहुना प्रत्यक्ष देव कोण असतील तर आई वडील आहेत. ज्ञानोबरायांनी आई वडिलांची फारच स्तुती केली आहे बुवा. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे त्या सेवे शिके शरीर लोण कीजे. आई वडील म्हणजे तीर्थरूपच आहेत. ज्ञानोबरायांनी 9-10 मूर्ख सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. सगळे निवडून काढले तुम्ही मूर्ख. त्याच्यातला एकच मूर्ख सांगतो, जो विश्वामध्ये पूज्य आहे पण आई वडिलाशी तर बोलत नाही, त्याच्यासारखा मूर्ख कोणीच नाही. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. विश्ववंदनीय आहे पण आई वडिलाशी बोलतच नाही, याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. मला काय सांगायचं आहे, आई वडिलांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. शक्यतो आपल्याला जमेल तेवढ्या आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे. पुंडलिकाला देव भेटण्याकरता कशा करता आला? आई वडिलांची सेवा केली म्हणून. पितृसेवा पुण्ये लादले निधान, ब्रह्म सनातन तया घरी. गणपतीला अग्रपूजेचा मान मिळाला कशामुळे? आई वडिलांना प्रदर्शना केल्यामुळे. आई वडिलांचं फार महत्व आहे. किंबहुना शास्त्राचं सांगताय आपल्या मिळकतीचा काही हिस्सा आई वडिलांकरता खर्च केला पाहिजे. तुम्हाला जर 10,000 रुपये पगार मिळत असेल तर आई वडिलांचा हक्क आहे त्याच्या कितीवर? 2,500 वर. शास्त्र असं आहे, लक्षात ठेवा. छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला, म्हणजे पटेल तुम्हाला. एक राजा गेला होता शिकारीला. शिकार मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याकडं बघितलं पाणी मिळते का. त्यांनी पाणी वगैरे शेतकऱ्याने दिलं आणि राजाने थोडासा मुक्काम ठोकळा विश्रांती घेतली. शेतकऱ्यांनी सगळी सोय केली. गप्पा निघाल्या आणि गप्पामध्ये राजाने सहज विचारलं, म्हणजे शेतकरी बाबा तुमचं उत्पन्न किती आहे? म्हणजे मला 100 पोती धान्य होतं भात. याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता? त्याने सांगितलं 25% मी काय करतो, स्वतःकरता खर्च करतो, 25% खड्ड्यात टाकतो, 25% कर्ज फेडतो आणि 25% कर्ज लावतो. राजा सुद्धा आश्चर्यचकित झालं बुवा. म्हणजे बाबा ही भाषा तुमची काय मला समजलीच नाही. 4 विभाग केले पण मला समजावून सांगा सरळ. त्यांनी सांगितलं, राजे सरकार 25% माझ्याकरता खर्च करतो म्हणजे माझ्याकरता, 25% खड्ड्यात टाकतो म्हणजे बायको करता खर्च करतो. कारण ती सगळं सोडून आपल्याला स्वीकारलेलं आहे तिनं. आपलं ते कर्तव्य आहे बायकोचं पालन पोषण करणं, पण ना पाप ना पुण्य. 25% कर्ज फेडतो म्हणजे आईवडिलांकरता खर्च करतो आणि 25% कर्ज लावतो म्हणजे मुलांकरता खर्च करतो, म्हातारपणी आपल्याला पोचतील म्हणून. मला काय सांगायचं आहे, आपल्या मिळकतीवर आई वडिलांचा हक्क आहे, लक्षात ठेवा. पण म्हटलं की बाकीचं सगळं संपलं. पण आपले आई वडील आपले हित करतीलच याची मात्र खात्री नाही, गॅरंटी नाही. किंबहुना जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तीर्थरूप आई वडील आहेत, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कवणाचे माय बाप कवणाचे गण होत. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. जे ज्ञानेश्वर महाराज आई वडिलांना वंदनीय पूजनीय मानतात ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत.
ज्ञान तुकोबऱ्यांचं प्रमाण असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात तो माणूस पापी समजायचा ज्याला आई वडील आवडत नाहीत. तुका म्हणे पाप माय नावडे ज्या बाप, ज्याला आई वडील आवडत नाही समजायचं पापी माणूस, बोलायचं नाही, लक्षात ठेवा. पण तेच तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात पंढरीशी जाय तया नावडे बाप माय. जो पंढरीला जातो त्याला आई वडील आवडत नाहीत. किंवा दुसरं प्रमाण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. ही दोन प्रमाण उलटी का? याचं कारण आहे आपल्याला बायको आवडते म्हणून देव आवडत नाही, आणि भक्तांना देव आवडतं म्हणून आई वडील आवडत नाहीत. हा मोठा फरक आहे बुवा. आपल्याला बायको आवडते म्हणून आई वडील आवडत नाही, आणि भक्ताला देव आवडतं म्हणून आई वडील आवडत नाही. एवढाच मोठा फरक आहे. देव जर आवडत असेल ना, आई वडील नाही आवडले तर चालतील, कारण आई वडील फक्त याच जन्माचे आहेत, पुढच्या जन्मी हे आई वडील नाहीत. तुका म्हणे काही आणि किती म्हणू बाप आई, किंबहुना आपल्या आई वडिलांना आपलं खरं हित समजत नाही. तुकोबऱ्यांचं प्रमाण हित नाही ठाऊके जननी जनका डावीला लौकिका चारतीही. आपल्या आई वडिलांना खरं हित माहिती नाही. मग खरं हित कोणाला माहिती असतं? खरं हित माहिती असतं फक्त देवाला. म्हणून तुकाराम महाराजांनी आई वडिलांच्या संबंधापेक्षा गुरुच्या संबंधाला महत्व दिलेले आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कृष्ण माझा गुरु आहे आणि कृष्ण माझा तारो आहे. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा
कृष्ण माझा तारू उतरी पहिलं पारू भव नदीचा. आपले आई वडील आहेत ना, याच्यापेक्षा गुरूंचा संबंध जवळचा आहे. संबंधाचे या अभंगामध्ये 4 प्रकार सांगितले आहेत. पहिल्या चरणामध्ये जन्म संबंध, दुसऱ्या चरणामध्ये विद्या संबंध, तिसऱ्या चरणामध्ये अंतःकरणाचा संबंध आणि चौथ्या चरणामध्ये जीवाचा संबंध. हे 4 संबंध 4 अभंगामध्ये एकापेक्षा एक सरस. परत संबंधाचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. फसली, नकली आणि असली. फसली म्हणजे सगळ्या नातेवाईकांचा संबंध आहे ना, तो फसली आहे. फसली नकली संबंध आहे देहाचा, आणि या जन्मापुरता देह आहे, पुढच्या जन्मी हा देह नाही, हा मातीत मिळून जाणार आहे. संबंध असली कोणाचा? फक्त देवाचा संबंध असली आहे. फसली, नकली आणि असली. तेव्हा आईवडिलांच्या संबंधापेक्षा विद्या संबंध, गुरूंचा संबंध जास्त आहे. मग तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाला गुरु म्हटलेला आहे. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू तरी पहिले पारू हो नदीचा. गुरुचे पण शास्त्रामध्ये 4 प्रकार आहेत. नंबर 1 गुरु, नंबर 2 सद्गुरु, नंबर 3 श्री गुरु आणि नंबर 4 जगद्गुरु. हे गुरूंचे 4 प्रकार आहेत. जो आपल्या परमार्थाकडे लावतो ना त्याला म्हणतात गुरु. आणि विषय शिकवतात ते गुरुजी. ते वेगळ्या, इतिहासाचे गुरुजी, इंग्रजीचे गुरुजी, गणिताचे गुरुजी. जो परमार्थाकडे वळवतो त्याला म्हणतात गुरु. जो देवाची भेट करून देतो त्याला म्हणतात सद्गुरु. मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आई ते, शिष्याशी मेळवी सत्वस्तू दे. त्या ते सद्गुरु श्रीकृष्ण माणी. जो देवाची प्राप्ती करून देतो ना त्याला सद्गुरु म्हणतात. अनेक जीवांचा उद्धार करतो त्याला श्रीगुरु म्हणतात. आणि मानागर न माना, जगाच्या उद्धाराकरता जे या जगामध्ये अवतीर्ण झाले त्यांना म्हणतात जगद्गुरु. वारकरी संप्रदाय तिघांना जगद्गुरु म्हणतो. नंबर 1 शंकराचार्य, नंबर 2 भगवान कृष्ण वसुदेव सुतम देवम कंसचानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम, आणि नंबर 3 जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचे इथून या. जगामध्ये कुठलीही समस्या निर्माण झाल्यानंतर सोडवण्याची ज्याची ताकद त्याला म्हणतात जगद्गुरु. मानागर न माना, जी तुमचे गुरु आहेतच त्यांना म्हणतात जगद्गुरु. एखादा माणूस बोला मी पृथ्वीराज चव्हाणला मानत नाही, अरे महाराष्ट्रामध्ये राहतो ना मानावं लागेल. एखादा म्हणेल मी मनसिंगाला मानत नाही, भारतामध्ये राहतो ना मग तुम्हाला मानावंच लागेल. या जगामध्ये तुम्ही जन्म घेतलाय ना, या तिघांना तुम्हाला जगद्गुरु मानावंच लागेल. कृष्ण हे फक्त गुरु नाहीत, कृष्ण हे जगद्गुरु आहेत. माझा मित्र झालो शत्रू, कैसे पुत्रदारा कैसा मित्रो, कासया घातला पसरू आहो जगद्गुरु तुका म्हणे. तुकाराम महाराज श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हणतात. अर्थात हल्ली गुरुचे बरेच प्रकार झालेले आहेत, पण बहुतेक गुरु शिष्याला लुबाडायला टपलेले आहेत. असे एक सुभाषित आहे बुवा. बहवो गुरुवे लोके शिष्य वित्ता भारकहा, क्वचित तत्र दृश्यन्ते शिष्य चित्ता भारकहा. बहुतेक शिष्याचा खिसा खाली करण्याचा प्रयत्न करतात गुरु, पण चित्त जो आकर्षित करून देतो तो खरा गुरु आहे. ज्ञानोबाने एक विडंबन केलेलं आहे. ज्ञानोबांचं प्रमाण आहे, एक गुरु एका शिष्याकडे गेले होते आणि पूर्वीचा प्रवास होता घोडीवरून. गुरुची होती घोडी. शिष्याने स्वागत केलं आणि शिष्याकडे होती काश्मीरी शालजोडी. शालजोडीकडे बघितलं म्हणजे शालजोडी काश्मीरी किती रुपयाची? म्हणजे 500 रुपयाची. पूर्वीचा जमाना म्हणजे हल्ली 25,000ची समजा. तेव्हा गुरुच्या मनामध्ये ती शालजोडी भरली. जेवण वगैरे झाल्यानंतर मंत्र जपायला बसले गुरुजी, आणि मंत्र जपता जपता असं म्हणायला लागले शालजोडी शालजोडी शालजोडी. शिष्याने ओळखला की आपल्या गुरुच्या मनामध्ये हे शालजोडी भरलेली आहे. आता तो त्यांचा शिष्य होता. तो समोर बसला आणि उलटा मंत्र म्हटला. ते शालजोडी म्हटल्यानंतर म्हणायचा घोडी शालजोडी घोडी शालजोडी घोडी. गुरुने विचार केला की हा सौदा काय परवडण्यासारखा नाही का. शालजोडी आहे 500 रुपयाची आणि घोडी मात्र 1000 रुपयाची. लगेच गुरुनी मंत्र फिरवला, तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला. ज्ञानावर आहे म्हणत ना. गुरु लोभी शिष्यमान, शिष्य लोभी अति दिन, दोघाशी लटपट लागली पूर्ण कोण कोणाच्या आवरीना.
गुरुही लोभी आणि शिष्यही लोभी असे प्रकार समाजामध्ये जास्त वाढलेले आहेत. पण श्रीकृष्ण परमात्मा असा गुरु आहे तो तुम्हाला भवसागरातून तारणार. श्रीकृष्णाचा अवतार झाल्यापासून श्रीकृष्णाने 2 जे ग्रंथ लिहिले, भगवद्गीता आणि भागवत. अर्जुनाला सांगितले गीता, उद्धवाला सांगितले भागवत. आणि जगातील त्यांच्या निमित्ताने सगळ्या लोकांचा उद्धार श्रीकृष्णाने केला. मानागर न माना हे तुमचे गुरु आहेत श्रीकृष्ण परमात्मा. आणि श्रीकृष्ण परमात्माच्या हातात जर आपण सूत्र दिले ना तो नक्की भवसागरातून आपल्याला तारून नेऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये हे स्तुतीमध्ये एक सुंदर श्लोक आहे, पाठ करण्यासारखा श्लोक आहे. भीष्म द्रोण तटा जयद्रदा जला गांधार नीलोत्पला शल्य ग्रहावती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामी विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी स्वत्तीर्णा खलु पांडवे रणनदी कैवर्तक केशवा. त्याच्यामध्ये पण 8 मुद्दे आहेत, लक्षात ठेवा. या श्लोकामध्ये हे रणनदीचं रूप केलेलं आहे गीताकारांनी. भीष्म द्रोण तटा म्हणजे या रणनदीमध्ये भीष्म आणि द्रोण हे 2 तट आहेत. भीष्म द्रोण तटा. जयद्र जला, जयद्रथ हा या नदीमध्ये जल आहे, जल म्हणजे पाणी. भीष्म द्रोण तटा जयद्र जला गांधार नीलोत्पला. गांधार म्हणजे नरेश, गांधार नरेश म्हणजे शकुनी मामा. या नदीमधला काळ खडक आहे, काळ खडक. शल्य ग्रहावती कृपेने वहनी करणे कुला. शल्य ग्रहावती म्हणजे मगर आहे, मगर शल्य. कर्णेन वेला कुला, कर्ण याच्यामधली विहीर आहे, विहीर कर्ण. अश्वत्थामा घोर अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा. अश्वत्थामा आणि विकर्ण या जबरदस्त मगर आहेत. आणि याच्यामधला भोरा कोण आहे? याच्यामधला भोरा आहे दुर्योधन. आणि अशी रणनदी श्रीकृष्ण सहज पांडव सहज तरले का? यांचा नावाडी कोण होता? श्रीकृष्ण परमात्मा. भीष्म द्रोण तटा जयद्र जला गांधार नीलोत्पला शल्य ग्रहावती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामी विकर्ण घोर मकरा दुर्योधनावरती स्वत्तीर्णा खलु पांडवे रणनदी कैवर्तक केशवा. सूत्रधारी कोण आहे? त्याचा परमात्मा. पण हे सामान्य माणसं नाहीत बा. एकेकाची ताकद अशी आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. अगोदर झाली परीक्षा. दुर्योधनाने विचारलं सभेमध्ये युद्ध सुरू व्हायच्या अगोदर, भीष्माचार्य पितामह तुम्हाला आम्ही सेनापती करतोय, ताकद किती आहे तुमची? भीष्माचार्याने सांगितलं पांडवांना जर माझ्या हातात तुम्ही सूत्र दिले ना 1 महिन्यात खलास करून टाकतो. पांडवांना एवढी ताकद आहे. कृपाचार्याने विचारलं तुमची ताकद किती आहे? म्हणजे मी सुद्धा 1 महिन्यात